पाहिजे? ज्ञानाची पाहिजे. आपण ज्ञानाची खाण नाही, पैशाची खाण खोदायला चाललो. आणि ज्ञान कसं आहे? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं जगामध्ये पवित्र काही नाही. आणि म्हणून ज्ञानवंत व्हा. आणि ज्ञानवंत होण्याकरता बुद्धीचं पात्र चांगलं असावं लागतं. वाघिणीचं दूध घ्यायचं आहे म्हणजे पात्र स्टीलचं लागेल का? हा, स्टीलच्या पात्राला एरीत छिद्र पडतंय. त्याला पात्र सोन्याचं लागतं. सोन्याचं पात्र असल्याशिवाय वाघिणीचं दूध ग्रहण करता येत नाही. तसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी माणसाजवळ विवेकाचा आणि वैराग्याचा चक्षु असावा. विवेकाचा आणि वैराग्याचा चक्षु आपल्याजवळ नसेल तर आपल्याला ज्ञान आंधळ बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला विवेक देणारे, वैराग्य देणारे कोण आहेत? वीरशैव तत्वज्ञानी, केवळ ज्ञानाची ते खाणी, असे मन्मथ माऊली आहेत. आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी साक्षात सरस्वती माता जरी बसली, समुद्राला शाही केली महाराज, धरणी मातेला कागद केला, अखंड जगनाला लेखणी केली, तरी संतांचं गुण मातेला लिहिता आलं नाही. आणि शेवटी त्यांच्याबद्दल लिहिलं, तव तत्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर, यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. आणि म्हणून त्यांचं तत्व शब्दामध्ये लिहिणं इतकं सोपं नाही. आणि म्हणून त्यांचे उपकार आहेत. पाणी, वृक्ष, गायी, नदी तसा आपल्यावर उपकार करतात. याही पेक्षा जास्त उपकार संतांचा तुमच्या आमच्यावर आहे. वाहणाऱ्या नदीनं स्वतः पाणी पिलं, कधी ऐकलं का? फळ देणाऱ्या झाडानं स्वतःच आंबा खाल्ला, कधी बघितलं का? दूध देणाऱ्या गायीनं स्वतः दूध पिलं, कधी ऐकलं का? वाहणारी नदी जसं स्वतः पाणी पित नाही, फळ देणारा वृक्ष कधी फळ स्वतः खात नाही, दूध देणारी गाई स्वतः दूध पित नाही, तसं संत स्वतःसाठी जगत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकार. आणि म्हणून संतांचा उपकार तुमच्या आमच्यावर आहे. आपल्या धर्माचे संत शिरोमणी मन्मथ माऊली हे आपल्या धर्माचे पाया आहेत. पाया. आपण आपल्या पाया असणाऱ्या संतांचं दर्शन घेण्यासाठी दर कार्तिक पौर्णिमेला जातो आणि संतांचं दर्शन घेतो. ती भूमी म्हणजे कोणती आहे? कपिलाधारी पुण्यधाम. ते आपल्या धर्माचा पाया आहे. मग आपल्या धर्माचा पाया मन्मथ माऊली असतील तर आपल्या धर्माचा कळस कोण आहे? सांगाल का खाली बसलेल्यापैकी? आपल्या धर्माचा कळस कोण आहे? वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालाशी कळस, भजन करा सावकाश. जगप्रसिद्ध वाक्य आहे. ज्ञानदेव महाराजांनी पाया रचला आणि तुकोबाराय कळस झाले. तसं या धर्मामध्ये मन्मथ माऊली पाया झाले आणि वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज हे कळस झाले. त्या कळसाला कधी बघितले का? काय डोळे असून फायदा? आपण जन्माला महाराष्ट्रात आलो पण संभाजी राजांच्या सारखी दृष्टी अजून आपल्याला मिळाली नाही. त्या संभाजी राजांना सांगितलं गेलं, एकदा तू आमचा आहे एवढं बोल म्हणले, तुझे डोळे फोडत नाही. पण शेवटपर्यंत संभाजी राजांचं वाक्य होतं, गर्व से कहो हम. आम्ही 100 रुपये बदलले की जात बदलायला जातो. अरे जाता जात नाही, ती जात आहे. त्या जातीमध्ये अडकून मरण्यापेक्षा लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म, लिंग आमुचे जीवन, लिंग
क्या बात है. लिंग आमुचे जीवन लिंग ब्रह्म सनातन. हा लिंग तत्व म्हणजे उत्पत्ती, पालन आणि लय यांचा समावेश ज्या ठिकाणी होतो त्याला लिंग असं म्हणतात. आणि अशा लिंगातून हे विश्व प्रकटलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणाले, हेची विश्वची माझी घर, ऐशी वृत्ती ज्याची स्थिर. याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणाले, वसुदैव कुटुंबकम. आणि तेच आमचे मन्मथ माऊली म्हणाले, जे जे दिशे दृष्टी पुढे हे अवघे शिवरूप गाडे, ऐशिया संतांची उडे निर्भय हिंदो. म्हणजे वेद, आगम आणि संत त्यांचा समन्वय किती सुंदर शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांनी घातला. आणि म्हणून शेवटी सांगितलं, सुखी होण्यासाठी काय करावं लागतं.
विषयी उदास
गुरुराज माऊली